मित्रांनो, शुभ सकाळ. आज रविवार आहे आणि खरं सांगायचं तर रविवार म्हटलं की आपोआपच थोडंसं हलकं होतं. घाई नाही, अलार्मचा आवाजही नाही, वेळेचं बंधन नाही, फक्त शांत सकाळ आणि निवांत मन. आठवडाभर धावपळ, कामाचा ताण, जबाबदाऱ्या या सगळ्यातून रविवारची आपल्याला थोडी उसंत देतो. काही लोकांसाठी रविवार म्हणजे पूर्ण विश्रांती, तर काहींसाठी घरकामाचा दिवस असतो. तुमचाही रविवार असाच निवांत सुरू होतो का? की तरी आठवड्याभरांचा काम डोक्यात फिरत राहतं? आजचा दिवस खास आहे, कारण यात सगळ्यात थोडा व्यायाम, थोडी फिरस्ती, देवदर्शन, घरची कामं आणि सगळ्यात खास म्हणजे मुलींसाठी एक गोड सरप्राईज. म्हणून चहा घ्या आणि आरामात बसा. चला, माझा रविवारचा दिवसासोबत शेअर करते. रविवार असल्यामुळे नेहमीपेक्षा थोडा उशिरा उठले. आठवडाभर लवकर उठायची सवय असल्यामुळे शरीरालाही थोडा ब्रेक हवा असतो. रविवार म्हणजे घड्याळाकडे न पाहता उठायचा दिवस. थंडीचे दिवस असल्यामुळे सकाळ अजून सुंदर वाटते. गुलाबी थंडी, बाहेर हलकंसं धुकं आणि ऊब देणारं अथरू, या सगळ्यामुळे अजून 5 मिनिटं झोपावंसं वाटतं. पण आज मनाशी ठरवलं होतं की दिवस अंथरुणात घालवायचा नाही, थंडी अंथरुणात नाही तर बाहेर अनुभवायची. म्हणून हळूच उठले, फ्रेश झाले, थोडी तयारी केली आणि बाहेर व्यायामासाठी निघायचं ठरवलं. मध्ये पोहोचताच एक वेगळीच फ्रेशनेस जाणवली. सकाळची थंड हवा, ओलसर गवत आणि शांत वातावरण मनावर खूप सकारात्मक परिणाम करतं. आजूबाजूला वेगळी माणसं दिसत होती. कोणी निवांत वॉक करत होते तर कोणी रनिंग. ग्राउंडवर क्रिकेटची मॅच सुरू होती. मी आधी हळूहळू जॉगिंग केली, मग थोडी रनिंग आणि नंतर स्ट्रेचिंग. शरीर हळूहळू जागं होत होतं आणि मनही फ्रेश होतं. एका बाजूला एक छोटी मुलगी क्रिकेटची प्रॅक्टिस करत होती. तिची मेहनत, तिची एकाग्रता पाहून खूप प्रेरणा मिळाली. स्पोर्ट्स असो किंवा आयुष्य, मेहनत आणि चिकाटीशिवाय काही साध्य होत नाही, हे पुन्हा जाणवलं. झाल्यावर ठरवलं की आज थोडी लॉंग ड्रायव्हिंग करूया. सकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिक कमी होतं आणि रस्ता मोकळा होता. आजूबाजूला हिरवळ, घारफुटीची झाडं आणि समुद्र किनाऱ्यालगतचा शांत रस्ता खूप सुंदर वाटत होता. थंड हवा चेहऱ्यावर लागत होती आणि डोक्यातले विचार हळूहळू शांत होत होते. अशा वेळी कुठे पोहोचायचं आणि यापेक्षा या क्षणात जगणं जास्त महत्वाचं वाटतं. कधी कधी शांत शब्दापेक्षा जास्त काही सांगून जाते. रस्त्यात संकष्टीला जाणाऱ्या गणपतीच्या मंदिराजवळ थांबलो. हे मंदिर खास आहे कारण इथे बोटीने जातात. इथे काही फक्त संकष्टीच्या दिवशी जातात. तिथे थोडा वेळ उभं राहिल्यावर मन आपोआप शांत झालं. काही मागणं न करता फक्त मनात नमस्कार केला आणि पुढे निघालो. यानंतर महादेव, गणपती, शनी महाराज आणि दत्तात्रयाच्या मंदिरात गेलो. आज मंदिरात परिसरात खूप शांत होती. ना गर्दी ना गडबड. पक्ष्यांची किलबिल, सकाळचा मंद प्रकाश आणि प्रसन्न वातावरण, मन अगदी भरून आलं. अशी शांतता रोज मिळाली तर आयुष्य किती सुंदर आणि हलकं होईल ना. परत येताना रस्त्यात एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू दिसलं. कुणीतरी त्याला थंडीपासून वाचवण्यासाठी छानसा स्वेटर घातला होता. ते दृश्य पाहून क्षणभर थांबून हसावंसं वाटलं. असे छोटे छोटे क्षण नकळत मन आनंदी करून जातात. दिवसभरातले असे क्षणांचा आठवणीत राहतात आणि दिवस खास बनतो. येताना एक नारळ पाणी घेतलं.
घरात पाऊल टाकताच एक वेगळाच आपुलकीचा माहोल जाणवला. गार्गी अजून झोपेतच होती. ती नेहमी माझ्यासोबत उठते, पण आज तिला झोप पूर्ण करू दिली. आईने तोपर्यंत मस्त गरम चहा करून ठेवला होता. चहा घेतला, थोड्या गप्पा झाल्या. घरात शांतता होती. अशा छोट्या शांत क्षणात घरपणाची खरी मजा असते. असल्यामुळे झाडांकडे थोडं जास्त लक्ष दिलं. गॅलरीतली सगळी झाडं पाणी घातली, वाळलेली पान काढली आणि माती सेल केली. प्रत्येक झाडाकडे पाहताना वेगळीच समाधान मिळते. झाडांची काळजी घेताना मन आपोआप शांत होतं आणि विचार थांबतात. खरं सांगायचं तर की काम एक प्रकारची ध्यान समाधानच वाटते. निसर्गाशी जोडल्या गेल्यावर एक मन हलकं होतं. एक मोठं काम होतं. गार्गीच्या आतूबाईचा घराचं शिफ्टिंग. किचनचं सामान, डब्बे, भांडी सगळं नीट पिशव्यामध्ये भरायला सुरुवात केली. थोडासा पसारा झाला, पण सगळं आवरणं गरजेचं होतं. गाडी आली, लेबर आले आणि एका मागून एक सगळं सामान खाली पाठवलं. काम थोडं दमवणारं होतं. हात दुखले, थकवा जाणवला, पण सगळं नीट पार पडलं. याचं समाधान मनाला खूप दिलासा देणारं होतं. घरी परत आल्यावर गार्गीचा होमवर्क घेतला. ती खूप शांतपणे लक्ष देऊन सगळं करत होती. तिला असं एकाग्र पाहिल्यावर आई म्हणून मनात समाधान आलं. मग थोडा आराम केला, जेवण केलं आणि शरीराला थोडी विश्रांती दिली. रविवार असा शांत वेळ मिळणं खरंच महत्वाचं वाटलं. संध्याकाळी गिफ्ट घ्यायला बाहेर पडलो. या आठवड्यात 2 बर्थडे, गार्गी आणि नमू, म्हणून दोघींनाही सायकल द्यायचं ठरवलं होतं. दुकानात गेल्यावर वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या साईजच्या सायकली पाहून गार्गी खूप एक्साइटेड झाली. तिचं लक्ष थेट पर्पल सायकलकडे गेलं, पण साईज मोठी असल्यामुळे शेवटी पिंक सायकल फायनल केली. गार्गीने सायकल चालवत घरी आणली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचाही सगळा थकवा निघून गेला. घरी आल्यावर सायकलची पूजा केली, हार घातला. तो क्षण खूप भावनिक आणि खास होता. दोघी सायकल चालवताना खूप खुश होत्या. त्यांचं हसणं, किंचाळणं आणि उत्साह पाहून मन भरून आलं. मुलांचा आनंद पाहताना काळजी, थकवा सगळं विसरायला होतं. खरं सांगायचं तर मुलांचा आनंद म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख असतं. अशा क्षणासाठीच सगळा दिवस खास वाटतो. जेवण झालं, ब्रश केला, पण झोपायचं नाव नाही. थोडी मस्ती, थोडं खेळणं, हसणं आणि गप्पा सुरूच होत्या. दिवसभराचा उत्साह अजून कमी झाला नव्हता. शेवटी दमून डोळे मिटले आणि घरात शांतता पसरली. दिवसाचा असा गोड शेवट झाला. असा गेला आमचा सुंदर, भरलेला आणि समाधान देणारा रविवार. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.